नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महाऑनलाईनच्या आय डीवरून आपण आपली सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या महाऑनलाईनच्या साईडवरती या महाऑनलाईनच्या साईडवरती आल्यानंतर आपल्याला इथं डाव्या साईडला काही ऑप्शन्स दिले. तर आपल्याला इथं हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचे इथं ऑप्शन शोधायचे. इथं किंवा हे ऑप्शन आपल्याला इथं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये इथं येऊन जाणार. तर जर आपल्याला आपली भाषा इथं निवडायची असेल तर वरतीच आपल्याला इथं इंग्लिश किंवा मराठीचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं क्लिक करून आपली भाषा निवडू शकता. त्याच्यानंतर इथं डाव्या साईडला इथं आपल्याला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट OBC, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट SC, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट STचे ऑप्शन दिलं आहे. तर आपण इथं ज्यांची कोणाची सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढतात त्यांच्या ऑप्शनवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपल्याला आपले हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्या इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर इन्फॉर्मेशन आपल्याला इथं चेक करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या ह्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म आपल्या इथं इंग्लिशमध्ये भरायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथून वरती जो आपल्याला हा लँग्वेजचा ऑप्शन दिला आहे तर इथे आपल्याला क्लिक करून आपली ही भाषा इंग्लिशमध्ये करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपली ही भाषा इंग्लिशमध्ये केल्यानंतर इथं खाली आपल्याला कंटिन्यूचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आणि या पेजपासून आपल्याला आपल्या या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर इथं ॲप्लिकंट डिटेल्समध्ये आपल्याला आपण ज्यांचे कास्ट सर्टिफिकेट काढता त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची. सर्वात अगोदर इथून सॅल्युएशनमधून त्यांचं जे सॅल्युएशन असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण नाव इथं आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचे. इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर इथं आपल्याला त्यांचं पूर्ण नाव मराठीमध्ये द्यायचं. इथं जर मराठीमध्ये नाव नाही आला तर आपल्याला इथं अल्टर प्लस कंट्रोल प्लस के वरती क्लिक करून एक कीबोर्ड येऊन जाणार. त्या कीबोर्डने आपल्याला इथं आपला नाव लिहायचं किंवा अल्टर प्लस Y वरती क्लिक करून आणखी एक कीबोर्ड येऊन जाणार. त्या कीबोर्डने आपल्या इथं आपला मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यासाठी सर्वात अगोदर सॉल्युशनमधून आपल्या इथे दोन ऑप्शन दिले आहे, मिस्टर किंवा श्रीवाला. तर इथून कोणता पण एक ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं इंग्लिशमध्ये आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. वडिलांचं नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव मराठीमध्ये द्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण इथं वरती आपलं नाव मराठीमध्ये दिलं आहे त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं नाव मराठीमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. या जन्मतारीखनुसार आपली जेवढी वय होणार ते वय इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं जेंडरमध्ये हा मेलवाला ऑप्शन आलेला आहे, कारण इथं सॉल्युशनमध्ये आम्ही हा मेलवाला ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्याच्यामुळे आपण जर इथं फिमेलवाला ऑप्शन सिलेक्ट केला असता तर इथं जेंडरमध्ये पण हा फिमेलचा ऑप्शन आला असता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची आहे. ईमेल ID इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू शकता. त्याच्यानंतर आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला संपूर्ण इथं द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला स्ट्रीट, लोकॅलिटी, बिल्डिंग आणि लँडमार्कचा ऑप्शन दिला आहे. आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा विलेजचा ऑप्शन दिला आहे. तर आपलं जो गावाचं नाव असेल, जो विलेजचं नाव असेल तो नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं आपल्याला हा ऑक्युपेशनचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं जो काम करत असाल तो कामाचा ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर इथं कोणता काम न करता काही शिक्षण घेत असाल तर इथं आपल्याला स्टुडंटचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण ज्यांचे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढता ते जर 18 वर्षाखालील असतील तर आपल्याला इथं वरती त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. आणि इथं खाली आपल्याला सन किंवा डॉटर हा ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला ज्यांचे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढतात त्यांची इन्फॉर्मेशन द्यायची. आणि ज्यांचे आपण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढतात ते जर 18 वर्षापेक्षा मोठे असतील तर वरती इथं आपल्याला त्यांच्या ॲप्लिकंटमध्ये त्यांचीच इन्फॉर्मेशन द्यायचे आणि इथं बेनिफिशरीमध्ये हा सेल्फ वाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला जो एज्युकेशन झाला असेल त्याची डिटेल्स द्यायचे. इथं क्वालिफिकेशनमध्ये आपला जो एज्युकेशन झाला असेल तो एज्युकेशन द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जो बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी असेल तो आपल्याला इथं द्यायचा. आणि त्याच्यानंतर इथं स्टार्ट इयरमध्ये आपला हा एज्युकेशन ज्या वर्षाला चालू झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं द्यायचे. आणि त्याच्यानंतर ज्या वर्षाला खतम झाला असेल तो वर्ष आपल्याला इथं इंड इयरमध्ये द्यायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्या स्कूल कॉलेजचा जो नाव आणि ॲड्रेस असेल तो संपूर्ण नाव आणि ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचे.
हा संपूर्ण इथं आपल्या एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथे ॲडवरती क्लिक करायचे आहे. मग आपण दिलेले हे आपल्या एज्युकेशनची डिटेल्स इथं खाली ॲड होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली बेनिफिशरी अदर डिटेल्सबद्दल विचारलं आहे. तर इथं आपल्याला असे हे खूप सारे ऑप्शन दिले आहे जे इथं भरणं मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला हे इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर देऊ शकता किंवा इथं सोडू शकता. जे आपल्याला इथं ज्या जागेवर स्टार दिला आहे तेच ऑप्शन इथं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला बेनिफिशरी कास्ट कॅटेगरीबद्दल विचारलं आहे. तर इथून कास्टमधून आपली जे कास्ट असेल ते कास्ट आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये हा OBCचा ऑप्शन इथं अगोदरच आले आहे. त्याच्यानंतर तर रिलिजनमध्ये आपलं जो रिलिजन असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि मग इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांची डिटेल्स द्यायचे. इथं केव्हा वरती जो आपण आपल्या वडिलांची माहिती दिली होती त्याची माहिती इथं खाली येते, पण केव्हा येत नाही. अगर जर इथं आपल्या वडिलांची माहिती आली नाही तर आपल्या इथं आपल्या वडिलांची माहिती द्यायची. सर्वात अगोदर इथून सॅल्युशनमधून आपल्याला आपल्या वडिलांचं सॅल्युशन द्यायचे. त्याच्यानंतर इथं फुल नेम इंग्लिशमध्ये आपल्याला इथं आपल्या वडिलांचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आणि त्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली मराठीमध्ये नाव येऊन जाणार आणि जर मराठीमध्ये नाव नाही आला तर आपल्या इथं आपलं मराठीमध्ये नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थमध्ये आपल्या वडिलांची जे जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं जेंडरमध्ये हा मेलवाला ऑप्शन आला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा मोबाईल नंबरचे ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ईमेल ID बद्दल विचारला आहे. तर इथं आपल्याला ईमेल ID द्यायची असेल तर देऊ शकता, याला सोडू शकता आणि त्याच्यानंतर इथं ऑक्युपेशनमध्ये आपले वडील जे काम करत असतील तर कामाचे ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे आणि हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचा ॲड्रेस द्यायचा आहे. वडिलांच्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं ॲड्रेसमध्ये आपल्या वडिलांचा जो ॲड्रेस असेल तो संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला स्ट्रीट, लोकॅलिटी, बिल्डिंग आणि लँडमार्कचा ऑप्शन दिला. हे तर मॅन्डेटरी नाही आहे, पण द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा सोडू शकता. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्टमधून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो तालुका असेल तो तालुका आपल्याला इथून द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं विलेजमध्ये आपल्या वडिलांचा जो विलेज असेल तो विलेज आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपला पिनकोड द्यायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या वडिलांच्या संपूर्ण ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं आपल्याला अदर डिटेल्समध्ये हा रिझनचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ज्या कामासाठी पाहिजे तसं त्याचा कारण आपल्याला इथं द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याला ॲफिडेविट पाहिजेत आहे का. पाहिजेत असेल तर आपल्या त्या यसवरती क्लिक करायच्या आणि नसेल पाहिजेत तर आपल्या त्या नोवरती क्लिक करायच्या. मग इथं खाली आपल्याला ॲग्रीमेंटचे काही डिटेल्स दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या त्या आय एक्सेप्ट या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या त्या प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली इथं आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्या इथे क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्यासमोर याप्रमाणे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोडसाठी 3च ऑप्शन दिले आहे. आपल्याला हे आपली सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता आपल्या इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत. तर आपल्याला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहे. इथं सर्वात अगोदर आपल्या इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये एकच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये कोणता पण एकच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि बाकीचे इथं वाचलेले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्या इथं खाली अदर डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये हे काही आपल्याला ऑप्शन दिले आहेत. तर इथं कोणत्या पण ऑप्शनवरती आपल्या इथं क्लिक करायचे आहे आणि इथं आपल्याला आपला तो डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. या डॉक्युमेंट्सचा साईज आपल्याला इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 75 ते 500 KB अंदरच आपल्या इथं अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये कोणता पण एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपले जे बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत वाचलेले ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अदर डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करायचे आहे. इथं आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधून कोणत्या पण ऑप्शनमध्ये आपण आपला हा डॉक्युमेंट्स अपलोड केले तरी पण चालतो. हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायच्या. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला फोटोग्राफ देण्यासाठी ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपण 2 प्रकारे आपला फोटोग्राफ देऊ शकता. एक पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ आणि दुसरा लाईव्ह फोटोग्राफ. आपण जर आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला ते अपलोड फोटोवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन देणार. तर इथं इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला आपला फोटोग्राफ कोणत्या प्रकारे अपलोड करायचा आणि याच्यात कोणता साईज ठेवायचा आहे, कोणत्या DPIमध्ये अपलोड करायचा आहे आणि कोणत्या पिक्सेलमध्ये ठेवायचं आहे त्याचे इथं सर्व इन्फॉर्मेशन दिले. तर त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला हे आपली फोटोग्राफ बनवायचे आणि ते फोटोग्राफ इथं आपल्याला खाली अटॅच फोटोग्राफमध्ये हा चूज फाईलचा ऑप्शन दिला
तर आपल्या इथे चूज फाईलवरती क्लिक करून आपण हा आपला फोटोग्राफ जिथं कुठे ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला फोटोग्राफ येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा आपला फोटोग्राफ थोडासा ॲडजस्ट करायचा आहे. ॲडजस्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा अप्लाय अँड क्रॉपचा ऑप्शन दिला. तर आपल्याला ते अप्लाय अँड क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला फोटोग्राफ येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा अपलोड फोटोचा ऑप्शन दिला. तर आपल्याला त्या अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा फेस डिटेक्टेडचा ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला जर इथं आपली लाईव्ह फोटोग्राफ द्यायची असेल तर वरतीच आपल्याला हा क्लिक फोटोचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला इथे या क्लिक फोटोवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग घेऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या कॅमेऱ्याची परमिशन द्यायची आणि इथं आपल्याला इथं आपल्या कॅमेऱ्याच्या समोर यायचं आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कॅप्चरचा ऑप्शन दिला. तर आपल्याला त्या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपले फोटो येऊन जाणार. तर या फोटोला आपण ज्याप्रमाणे द्यायचं असेल त्याप्रमाणे इथे थोडं ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथे आपली फोटो येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अपलोडचा ऑप्शन दिला. तर आपल्याला त्या अपलोडवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपले फोटो सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला त्या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. त्या पेजवरती आपल्याला आपला पेमेंट करायचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. इथं आपल्याला 3 ऑप्शन दिला आहे. इथे एक VL अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा हे ऑप्शन दिला. तर इथं आपण ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. आपण जर आपल्या VL अकाउंटनेच आपला पेमेंट करसाल तर आपल्याला या VL अकाउंटवरती क्लिक करून आपल्या इथं पे नाववरती क्लिक करायचे आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा कन्फर्म पेमेंटचे ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला आपल्या ह्या सर्व्हिसची काही इन्फॉर्मेशन आणि इथं आपल्याला या फॉर्मसाठी किती चार्जेस लागत आहे त्याची काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. मग इथं खाली आपल्याला चार्जेसमध्ये इथं आपल्याला आपल्या VL ID पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला त्या कन्फर्मवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट हा सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा आपण केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार. आपल्याला जर या रिसिप्टची प्रिंट काढायची असेल तर इथंच खाली आपल्याला हा प्रिंट किंवा प्रतचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या प्रिंट किंवा प्रतवरती क्लिक करून आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता किंवा आपल्याला इथं आपल्या लॅपटॉप मोबाईल PCमध्ये जर याला सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण याला सेव्ह करून पण ठेवू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि आपण जो आता आपला कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला हे त्याची टोकन आहे. तर आपल्याला याची पण प्रिंट काढायची असेल तर वरतीच आपल्याला इथं हा प्रत किंवा प्रिंटचे ऑप्शन मिळून जाणार. तर आपण इथं क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या महाऑनलाईनच्या ID वरून सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता आणि इथं आपली सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकता आणि आपली हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट येतं 5 ते 6 दिवसात इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि इथं येऊन जाणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.